जिल्ह्यातील तापमान सध्या 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर पुढील काही दिवसात पारा 46 ते 48 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे 45 उष्माघात कक्षांची उभारणी करण्यात आली आहे। तर या कक्षामध्ये 33 प्राथमिक आरोग्य केंद्र, 7 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 जिल्हा रुग्णालय आणि 2 नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे। सध्या या कक्षामध्ये कोणताही रुग्ण दाखल नाही, मात्र गतवर्षी 27 रुग्णांना उष्माघाताची लागण झाली होती आणि यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे यंदा विशेष दक्षता घेण्यात येत आहे। तर एप्रिल, मे आणि जून हे महिने उष्माघाताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जातात। त्यामुळे उष्माघात कक्षामध्ये आवश्यक औषध साठा, कोल्ड स्टोरेज साहित्य, बेड्स तसेच तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध ठेवण्यात आले आहेत। जिल्हा स्तरावर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन साइडला आणि DHO साइडला असे दोन्ही मिळून टोटल 45 कक्षा आहेत। त्या 45 कक्षामध्ये उष्माघाताचे जे रुग्ण येतात आपल्याकडे तपासणी करता किंवा भरती करता येतात, त्याच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या गेलेल्या आहे। त्यांचा बॉडी टेम्परेचर वाढलेला असेल, त्यांना झटके आले असतील, त्यांच्या शरीरामधून नाकातोंडातून रक्त वाहत असेल आणि ते गंभीर परिस्थितीमध्ये कोणत्याही सेंटरमध्ये गेले तरी त्यांचा बॉडी टेम्परेचर कमी करून आणि गाईडलाईननुसार जी काही ट्रीटमेंट आहे ती आम्ही ट्रीटमेंट करून त्यांना कोल्ड रूममध्ये ठेवतो। असे टोटल दोन्ही विभाग मिळून आरोग्य विभागामध्ये टोटल 45 कक्ष उभारण्यात आलेले आहे आणि त्या 45 कक्षामध्ये जो आवश्यक मनुष्यबळ आहे तो आवश्यक मनुष्यबळ आणि औषध साधनसामुग्री ही सर्व तिथे ठेवलेली आहे। औषधोपचार आणि इतर सर्व बाबी नेहमी तत्पर आहेत, परंतु आजपर्यंत आपल्या 45 ज्या कक्षा आहे 45 कक्षामध्ये एकही रुग्ण भरती झालेला नाही।